लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी। अखेर आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या पाठपुराव्याला यश। ग्रामीण भागातील यात्रास्थळांच्या विकासासाठी तब्बल 5 कोटी रकमेचा निधी आणला खेचून। शासनाचे मानण्यात येत आहेत आभार। सांगली जिल्ह्यातील तालुका जत येथील गुड्डापूर येथे धानम्मा देवी देवस्थान हे प्रसिद्ध असे जागृत देवस्थान असून तीर्थक्षेत्र ब मध्ये या देवस्थानाचा समावेश आहे। सदरच्या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते, परंतु या देवस्थान परिसरात पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने भाविकांची गैरसोय होताना दिसत आहे। असे असतानाच डॉक्टर रवींद्र आरळी यांनी याबाबत आमदार पडळकरांना माहिती दिली असता याबाबतची तात्काळ दखल घेत आमदार गोपीचंद पडळकर यांनी 22 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना या तीर्थक्षेत्राला विकसित करण्याचा आपण घेतलेल्या क्रांतिकारी निर्णयानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना ब वर्ग अंतर्गत गुड्डापूर येथील धानम्मा देवस्थान परिसरात भक्तनिवास, पार्किंग, संरक्षक भिंत, पादचारी मार्ग, अंतर्गत रस्ते यासाठी 5 कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचा परिपूर्ण प्रस्ताव पाठवण्यात आलेला। याचीच शासनाने दखल घेत 4 सप्टेंबर 2024 रोजी आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या माध्यमातून जत तालुक्यातील गुड्डापूर येथील श्री धानम्मा देवी देवस्थान विकसित करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तीर्थक्षेत्र ब योजनेअंतर्गत 5 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलाय। यावेळी ग्रामस्थांतून आमदार पडळकरांचे कौतुक व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन साहेबांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले। लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी।